माझे नाव आकाश आनंद हिरवे. आज मी तुम्हाला राज्यघटनेमध्ये 100 कलमे बोलून दाखवणार आहे. ती तुम्ही शांत चित्तेने ऐकावी अशी माझी नम्र विनंती. कलम 1, संघ राज्याचे नाव व त्याचे क्षेत्र. कलम 2, नवीन राज्यात संघ राज्यात समाविष्ट करून घेणे. कलम 3, नवीन राज्याची निर्मिती. कलम 4, कलम 2, कलम 3 अंतर्गत असणारे कायदे. कलम 5, राज्यघटनेच्या प्रारंभीचे नागरिकत्व. कलम 6, पाकिस्तानातून स्थलांतरित झालेल्या विभिषिक्त व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क. कलम 6, पाकिस्तानात स्थलांतरित झालेल्या विभिषिक्त व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क. कलम 8, मूळ भारतीय असणारा पण भारताबाहेर राहणाऱ्या विभिषिक्त व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क. कलम 9, मूळ परकीय असणारा पण भारतात राहणाऱ्या नागरिकत्वाचे हक्क. कलम 10, नागरिकत्वाचे हक्क चालू राहणे. कलम 11, नागरिकत्वाचे समाप्तीचे अधिकार संसदेला आहे. कलम 12, मूलभूत हक्क. कलम 13, मूलभूत हक्कांची विसंगत किंवा विरोधात असणारे कायदे. कलम 14, कायद्यासमोर समानता. कलम 15, कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करणे. कलम 16, सार्वजनिक सेवा योजने बाबींमध्ये सर्वांना समान संधी मिळणे. कलम 17, अस्पृश्यता नष्ट करणे. कलम 18, शासनाच्या परवानगीशिवाय कोणतीही पदवी स्वीकारता येत नाही. कलम 19, अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत काही हक्कांचे संरक्षण. कलम 20, विशिष्ट परिस्थितीत संरक्षण. कलम 21, जीवित व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण. कलम 22, काही बाबतीत अटक व स्थानबद्धता. कलम 23, वेठबिगारी, गुलामगिरी व शरीर विक्रीवर बंदी. कलम 24, 14 वर्षाखालील मुलांना धोक्याच्या ठिकाणास कामास बंदी. कलम 25, धर्माचे पालन व प्रसार करण्याचे स्वातंत्र्य. कलम 26, धर्माचे व्यवस्थापन करण्याचे स्वातंत्र्य. कलम 27, विशिष्ट कर देण्याबाबत स्वातंत्र्य. कलम 28, प्रवचने यांना उपस्थित राहण्याचे स्वातंत्र्य. कलम 29, अल्पसंख्याकांचे संरक्षण. कलम 30, शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचे संरक्षण. कलम 31, रद्द. कलम 32, भाग 3 ने प्रदान केलेले हक्क. कलम 33, मूलभूत हक्कांमध्ये बदल करण्याचे अधिकार संसदेला आहे. कलम 34, मूलभूत हक्कांच्या मर्यादा. कलम 35, मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी कायदे. कलम 35, मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी कायदे. कलम 36, मार्गदर्शक तत्वे. कलम 37, निर्देशक तत्वे व उपयोजना. कलम 38, राज्याने समाज व्यवस्थापन प्रस्थापित करणे. कलम 39, अनुसर्वयांची विभिषिक्त तत्वे. कलम 40, ग्रामपंचायतींचे संघटन. कलम 41, काही बाबतीत लोक सहाय्यक यांची तरतूद. कलम 42, प्रस्तुतीविषयक सहाय्यक यांची तरतूद. कलम 43, कामगारांना निर्वाह वेतन. कलम 44, नागरिकांना समान नागरिक संहिता. कलम 45, शिक्षणाच्या तरतुदी. कलम 46, सर्वांना आरोग्य सुधारण्याची गरज. कलम 47, आर्थिक हित संवर्धन. कलम 48, पशुसंवर्धन कृषी यांची सुसूत्र व्यवस्था लावणे. कलम 49, पर्यावरणाचे संरक्षण. कलम 50, कार्यकारी यंत्रणेपासून न्याय यंत्रणेची फारकत. कलम 51, मूलभूत कर्तव्ये. कलम 52, भारताचा राष्ट्रपती. कलम 53, संघ राज्याचे कार्यकारी अधिकारी. कलम 54, राष्ट्रपतींची निवडणूक. कलम 55, राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत. कलम 56, राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ. कलम 57, राष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी पात्रता. कलम 58, पुनर्निवडणुकीसाठी पात्रता. कलम 59, राष्ट्रपतींच्या निवडणुकीच्या शर्ती. कलम 60, राष्ट्रपतींची शपथ किंवा वचनबद्धता. कलम 61, राष्ट्रपतीवरील महाभियोगांची कार्यक्रिया. कलम 62, राष्ट्रपती पदरिक्त होणे. कलम 63, भारताचा उपराष्ट्रपती. कलम 64, उपराष्ट्रपती हा लोकसभेचा पदसिद्ध सभापती असणे. कलम 65, उपराष्ट्रपती पदरिक्त होणे. कलम 66, उपराष्ट्रपतींची निवडणूक. कलम 67, उपराष्ट्रपती पदाचा कार्यकाळ. कलम 68, उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी पात्रता. कलम 59, उपराष्ट्रपती पदाची शपथ किंवा वचनबद्धता. कलम 70, इतर आकस्मिक प्रसंगी राष्ट्रपतींची कार्य पार पाडणे. कलम 71, राष्ट्रपती उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीसंबंधीच्या बाबी. कलम 72, काही बाबतीत विशिष्ट बाबतीत काही क्षमा करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे. कलम 73, संघ राज्याच्या कार्यकारी अधिकाऱ्यांची व्याप्ती. कलम 74, राष्ट्रपतींची सहाय्यक मंत्री परिषद. कलम 75, मंत्र्यांबाबत तरतुदी. कलम 76, भारताचा महान्यायवादी. कलम 77, भारत सरकारचे कामकाज चालवणे. कलम 78, महान्यायवादी पदरिक्त होणे.
कलम 79 पंतप्रधानांना माहिती देण्याविषयीची पंतप्रधानांची कर्तव्ये. कलम 80 संसदेची निर्मिती व रचना. कलम 81 राज्यसभेची रचना. कलम 82 लोकसभेची रचना. कलम 83 मतदारसंघाची पुनर्रचना करणे. कलम 84 संसद सभागृहातील कालावधी. कलम 85 संसद सदस्यांकरिता पात्रता. कलम 86 गृहांना संदेश देण्याचा राष्ट्रपतींचा अधिकार. कलम 87 राष्ट्रपतींचे विशेष भाषण. कलम 88 गृह संदर्भातील हक्क. कलम 89 राज्यसभेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष. कलम 90 अध्यक्ष व उपाध्यक्ष पद रिक्त होणे. कलम 91 अध्यक्ष म्हणून काम करणे. कलम 92 अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी अध्यक्षस्थान न भूषवणे. कलम 93 लोकसभेचे सभापती व उपसभापती. कलम 94 सभापती व उपसभापती पद रिक्त होणे. कलम 95 सभापती व उपसभापती यांचे वेतन व भत्ते. कलम 96 सभापती व उपसभापती यांनी अध्यक्षस्थान न भूषवणे. कलम 97 अध्यक्ष उपाध्यक्ष व अध्यक्ष यांचे कार्य व अधिकार. कलम 98 संसद सचिवालय. कलम 99 संसद सदस्यांची घ्यायची शपथ. कलम 100 मतदान सभागृहातील मतदान. धन्यवाद.